माझा मराठी बोल कौतुके, परी अमृतातेही पैदा जिंके. अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. वेळ दुपारची. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. झोळीत थोडेसे पीठ होते, पण 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही. आतून एक कर्कट माणूस आला. त्यांनी थाडकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्कट माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए ए पोरा, इकडे इकडे इकडे. संन्यासाचं पोरगा रे तू, भिक्षा पाहिजे काय तुला? ये ये, हे घे पीठ. आणि पीठ म्हणून झोळीमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून निघाले. पुन्हा त्या कर्कट माणसाने झोळी सोडली आणि म्हणाला, अरे थांब थांब, भाकऱ्या तर घेऊन जा. कसं काय रे, डोळे फाडून काय बघतोय? चल निघ, भिक्षा मागतोय. संध्याकाळ झाली होती. इकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर चांदवत लावली. ती मूर्ती म्हणजे तिच्या आईबाबांची आठवण. ती रामरक्षा म्हणू लागली. तिला चावल आली की नंदादा आलाय. तिने पटकन रामरक्षा उरकली आणि आपल्या भावंडांना पानं मांडली. निवृत्ती, सोपान दोघं येऊन बसले. तेव्हा तिने विचारले, हे काय, दोघंच कसे? ज्ञानदादा कुठे आहे? त्याला भूक नाही म्हणतो तो. सोपानाने उत्तर दिलं, भूक नसायला काय झालं? थांब, मीच बोलून आणते त्याला. असे म्हणून मुक्ताई खोपटात गेली. ते खोपट म्हणजे तिच्या ज्ञानदादाची एकांत जागा. गवत असलेल्या जागेत तो लहरेल तेव्हा जाऊन बसायचा. दादाची झोळी तर इथेच आहे. अगं बाई, या झोळीत तर माती आणि शेणाच्या गौरा पुन्हा दृष्टाने हे केलं असणार. म्हणूनच ज्ञानदादा रुसून बसलाय. ए ज्ञानदादा, टाटी उघड ना, टाटी उघड ना ज्ञानदादा. ज्ञानदादा, ऐकलंस? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन जनाचा, साही अपराध मनाचा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वरागे झाले वन्नी, संत सुखे व्हावे पाणी. विश्वपट ब्रह्मादोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे ज्ञानदादा, तूच म्हणतोस ना, कुणी वाईट वागलं तर क्षमा करावी. अरे फुले फुलतात तिथे काटे खुपायचेच, केवढा फुलतो तिथे नागणी राहायचेच. असं का रे दादा? सारा जग जरी अगीसारखं दाहक झालं तरी संतांनी पाण्यासारखं शीतल असायला हवं. दात्याने जीभ चावली तर कुणी बत्तीशी तोडतं काय? अरे त्या उर्मट लोकांसाठी साऱ्या जगावर रुसायचं. तुम्हा संत मंडळीवर तरीही खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही अवघे विश्वाला तारायला हवं. हे मी सांगायला पाहिजे का रे ज्ञानदादा? थकले रे मी ज्ञानदादा, पाय दुखतायत माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाही येत का? विसरणारे राग, क्षमा कर त्या लोकांना. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या दूध दुबळ्या लोकांसाठी दार उघड. अंधारातच पडणाऱ्या त्या समाजासाठी दार उघड. ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी दार उघड. तुझं सामर्थ्य दाखवण्यासाठी दार उघड. दादा दार उघड, दादा दार उघड. विश्वकल्याणासाठी घालीत असलेली साथ ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले. त्यांच्या आयुष्यातील नैराश्य काळो मुक्ताईने पूर्ण केला होता. त्यांनी धावत येऊन दरवाजा उघडून मुक्ताईला वरती घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धारकर्ती झाली आहेस. तू मला संतांच्या ठाई असणाऱ्या गुणांची आठवण करून दिली आहेस. मी आता पुन्हा विश्वकल्याणात भाग घेतो. खरोखरच मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या जीवनातला नैराश्य काळ पूर्ण केला होता. आपणही सर्वांसाठी मुक्ताईकडे एक मागणी मागूया. सर्वे भवन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद.